नमस्कार. रव्याचे आप्पे झटपट रेसिपी. नमस्कार मंडळी, आपल्या सुमित्रा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनणार आहोत अतिशय सोपे, झटपट आणि कुरकुरीत रव्याचे आप्पे. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळात ही रेसिपी तयार होते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. 1 कप बारीक रवा घेतला आहे. त्यात अर्धा कप ताजं दही घालणार आहोत. दह्यामुळे आप्पे मऊ आणि छान स्पंजी होतात. आत त्यात अर्धा कप पाणी घालून हे सगळं नीट मिसळून घ्या. मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावं, मध्यम घटसर ठेवायचं. हे मिश्रण आता 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे रवा चांगला फुलून येईल. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. एका छोट्या कढईत 1 ते 2 चमचे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात 1 चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडली की त्यात 1 चमचा उडीद डाळ घाला. उडीद डाळ हलकी सोनेरी झाली की कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. त्यात 1 बारीक चिरलेला कांदा घालून हलक्या आचेवर 1 ते 2 मिनिटं परतून घ्या. कांदा पूर्ण ब्राऊन करायचा नाही, फक्त हलका पारदर्शक झाला की गॅस बंद करावा. आता 10 मिनिटांनी रव्याचं मिश्रण पाहूया. रवा छान फुलून आलेला दिसेल. आता तयार फोडणी या मिश्रणात घाला. त्यात चवीनुसार मीठ, चिमूटभर हळद आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सगळं छान एकजीव करून घ्या. जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल तर 1-2 चमचे पाणी घालू शकता. आप्पे मऊ आणि फुललेले व्हावेत यासाठी शेवटी आपण 1 छोटा चमचा इनो किंवा चिमूटभर बेकिंग सोडा घालणार आहोत. इनो घातल्यावर लगेच हलक्या हाताने फक्त एकदा मिक्स करा, जास्त ढवळू नका. आप्पे पॅन गॅसवर गरम करा. प्रत्येक साच्यात थोडंसं तेल लावा. गॅस मध्यम ठेवा. तयार मिश्रण प्रत्येक साच्यात ओता. साचं पूर्ण भरू नका, थोडी जागा ठेवा, म्हणजे आप्पे छान फुलतील. आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. झाकण काढून पाहिलं की खालची बाजू सोनेरी झालेली दिसेल. चमच्याच्या मदतीने आप्पे हलक्या हाताने पलटवा. दुसरी बाजूही 2 ते 3 मिनिटं शिजू द्या. दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत आणि सोनेरी रंग आला की आप्पे तयार आहेत. गरमागरम रव्याचे आप्पे प्लेटमध्ये काढा. वरून थोडी कोथिंबीर शिंपडा. नारळाची चटणी, हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ स्पंजी आप्पे तयार झालेत. मुलांना आणि मोठ्यालाही खूप आवडतील. तुम्ही यात किसलेले गाजर, ढोबळी मिरची किंवा उकडलेला मटार घालूनही रेसिपी अधिक पौष्टिक बनवू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या सुमित्रास रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू